120 किलो वजन होतं माझं. आता माझं वजन 75 किलो आहे आणि मी ही जर्नी कशी पार केली, कुठलीही एक्झरसाइज न करता, कुठलाही हार्ड वर्कआउट न करता, कुठलाही हार्ड डाएट, कुठलाही दिवस उपाशी न राहता मी माझं वजन कमी केलेलं आहे, तेही इझी वेने. फक्त या सोप्या टिप्सचा मी वापर केलेला आहे. या सोप्या टिप्सचाच वापर करून मी माझं वजन एका महिन्याला 7 ते 8 किलोपर्यंत माझं वजन कमी केलेलं आहे. नैसर्गिकरित्या मी माझं वजन कमी केलेलं आहे. कुठल्याही गोळ्या, कुठल्याही औषधं, कुठलेही इंजेक्शन न घेता मी माझं वजन कमी केलेलं आहे. तुम्ही देखील तुमचं वजन कमी करू शकता. जर या छोट्या टिप्स जर तुम्ही वापर केला तर तुमचं देखील वजन कमी होऊ शकतं. फक्त तुम्हाला या टिप्सचा वापर करायचा आहे. या टिप्स वापरून तुम्ही एका महिन्याला साधारण 7 ते 8 किलोपर्यंत तुम्ही आरामात वजन कमी करू शकता. तुम्ही कुठेही फिरायला जा, तुम्ही कुठेही एन्जॉय करायला जा, सुट्ट्या आहे, तुम्ही कुठेही गेलात तरी तुमचं वजन कमी होणार आहे. कुठलंही असं बंधन नाही आहे का ज्यामुळे तुमचं वजन जे आहे ते कमी होणार नाही. तुमचं वजन झपाट्याने कमी होणार आहे. फक्त या काही टिप्सचा वापर तुम्हाला करायचा आहे. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचं वजन कमी करणार आहे. मी देखील या छोट्या टिप्सचा वापर करून माझं वजन कमी केलेलं आहे. मला थायरॉइड होतं आणि त्यामुळे शुगरसुद्धा डिटेक्ट झालेली. बीपीचा त्रास तर मला होताच, परंतु यावरती मात करून सुद्धा मी माझं वजन कमी केलेलं आहे. वजन वाढलं, ओबेसिटी वाढली म्हणजे ओबेसिटी ही आजारांचं माहेरघर असतं आणि त्यामुळे आपले आजार जे आहे ते बळावत असतात. जर आपलं एवढं जास्त वजन असेल आणि ते कमी केलं नाही आपण, तर फ्युचरमध्ये आपल्याला BP वाढू शकतो, आपला शुगर वाढू शकते, थायरॉइड तर वाढतो. इतर आजार आपले बळावत जातात, जसं सांधेवात आहे, सांधेदुखी, केसगळती, हे प्रॉब्लेम जे आहे ते आपल्याला होत असतात. हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. या टिप्स जाणून घेण्यासाठी अगोदर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे 2 मिनटामध्ये का कुठल्या अशा टिप्सचा वापर करून मी माझं वजन 120 किलोपासून तर 74-75पर्यंत कशी आले, या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच गोष्टी बाहेर गेल्यानंतर किंवा कुठे आपण पब्लिकमध्ये गेल्यानंतर कार्यक्रम असतात, आपले वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, लग्न आहे, मोठे समारंभ असतात, साखरपुडा आहे, ते या ठिकाणी आपण गेल्यानंतर जेवण केल्यानंतर प्रचंड आपलं पोट फुगतं. आपलं शरीर अचानक आपलं वजन 1-2-3 दिवसामध्ये आपलं वाढून जातं. बाहेरचं काही खाण्यात आलं का लगेच वजन काही लोकांचं भराभर वाढतं. तर असं का होतं? तुमचं वजन का कमी होत नाही? कारण तुम्ही जेव्हा डाएट करतात किंवा जेव्हा वर्कआउट करतात किंवा झुंबा करतात, कुठलंही वर्कआउट करायला घेतात तुम्ही, कुठलंही डाएट करायला घेतात तुम्ही, त्याच्यामध्ये तुमचं सातत्य असणं फार गरजेचं आहे. अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं महिन्याला 5 ते 7 किलोपर्यंत वजन कमी करणार आहे? या कोणत्या टिप्स आहे ज्याचा वापर करून अनेक लोकांनी वजन कमी केलं? येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिव्ह्यू देखील शेअर करणार आहे. जबरदस्त रिझल्ट आलेल्या लोकांचे रिव्ह्यू तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. त्या अगोदर तुम्हाला त्या टिप्स जाणून घ्यायच्या आहे. तर कुठल्या अशा टिप्स आहेत ज्याचा वापर करून मी महिन्याला 5 ते 7 किलोपर्यंत वजन कमी केलं होतं? माझं जे वजन आहे 120 किलो वजन होतं आणि ह्या वजनामुळे मी त्रस्त झाली होती, एकदम डिमोटिवेट झाली होती. मला वजन कमी कसं करायचं याचा मला प्रश्न पडत होता. खूप काही केलं मी, जिम केली, झुंबा केला, वर्कआउट केलं, वेगवेगळी शेक घेतली मी, तरी देखील माझं वजन कमी झालं नाही. माझं वजन कमी होत नव्हतं असं काही नाही. फक्त 3 ते 4 किलोनं वजन कमी व्हायचं आणि काही गोष्टी करायच्या मी सोडून दिल्या, माझं वजन पुन्हा जैसे ते व्हायचं. असं तुमच्या बाबतीत होऊ नये त्यासाठीच मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे आणि ह्या हेल्दी टिप्स आहे. ह्या तुमचं वजन झपाट्याने कमी करणार आहे. बऱ्याच वेळा वजन कमी करत असताना आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये, आपल्या वेट लॉस प्रोग्राममध्ये आपण 4 दिवस वेट लॉस प्रोग्राम व्यवस्थित फॉलो करतो, त्याच्यानंतर 5व्या दिवशी आपण सोडून देतो. त्यामुळे आपलं वजन जे आहे ते जैसे ठेवतं. पण यामुळे काय होतं, आपली केस गळती भयंकर होते. कारण आपल्यामध्ये असते ती धडसोड वृत्ती. यामुळे आपलं वजन जे आहे ते कमी होत नाही. बऱ्याच वेळा वजन कमी करण्यासाठी दिवस उपाशी राहिलं जातं. यामध्ये काय होतं, तुमच्या शरीरामधलं कॅल्शियम आहे, विटॅमिन आहे, प्रोटीन आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमी पडायला लागतात.
आणि नंतर तुम्ही आजारी पडल्यासारखे होतात. वजन तर कमी होत नाही, परंतु प्रसंगी तुम्ही आजारी पडतात. तुम्हाला आजारी न पडता, तुम्हाला एक्सरसाइज न करता, हार्ड डाएट न करता तुम्हाला वजन कसं कमी करायचं आहे याविषयी मी तुम्हाला माहिती देत आहे. बघा, बऱ्याच वेळा आपण वजन कमी करत असताना काही चुका करतो आणि त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण एखादे बाहेरचे शेक, बाहेरचे औषधं घेतो, वेगवेगळे शेक ट्राय करतो आणि ते घेतल्यानंतर आपलं वजन तर कमी होतं, परंतु कालांतराने ते सोडल्यानंतर आपलं जेवढं वजन आहे त्याच्या दुप्पट आपलं वजन वाढत असतं. त्यामुळे बऱ्याच लोकांचं वजन जे आहे ते होतं त्यापेक्षा जास्त वजन वाढलेलं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल आपलं जे वजन आहे ते इन फ्युचरमध्ये वाढू नये, जेवढं वजन कमी केलेलं आहे तेवढं ते वजन तसंच राहावं, त्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगत आहे. त्या लक्षपूर्वक तुम्ही ऐका आणि त्या पद्धतीनेच तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुमचं वजन जे आहे ते वाढणार नाही किंवा झपाट्यानं तुमचं वजन कमी होईल. बघा, मी जेव्हा माझं वजन कमी केलं तेव्हा दुर्गा हर्बलच्या 2 पावडरी मी ह्या वापरल्या आहे. ती सकाळी अर्धा चमचा पावडर मी दुर्गा हर्बलच्या डिटॉक्स पावडरची घेतली आणि रात्री अर्धा चमचा डिटॉक्स पावडर हर्बल पावडरची मी वेट लॉस पावडरची अर्धा चमचा पावडर घेतलेली. ह्या पावडरींमुळे माझं मेटाबॉलिझम फास्ट झालं. माझी चयापचनक्रिया जी आहे, म्हणजे पचनक्रिया जी आहे ती एकदम फास्ट झाली. पचनक्रिया सुधारली. मेटाबॉलिझम फास्ट झाल्यामुळे माझी बॉडी ॲक्टिव्ह झाली आणि मी जे घरातली कामं, काही कामं वजनामुळे काही कामं टाळत होती ते मी करायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या शरीराची हालचाल आपोआप झाली आणि मला व्यायाम करायची गरज लागली नाही. माझ्या शरीरामधला उत्साह वाढला. यामुळे मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ह्या 2 पावडरी तर उपयुक्त आहेच, परंतु त्याचबरोबर तुम्ही जर नाश्त्यामध्ये रात्री लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला टिप्स सांगत आहे. नाश्त्यामध्ये सकाळी जर तुम्ही चहा, बटर, खारी ह्या गोष्टी खात असतील तर आजपासूनच बंद करा. तुमचं वजन कधीच कमी होणार नाही. त्याऐवजी तुम्ही जर एखादं फळ घेतलं किंवा तुम्ही उकडलेले बॉईल केलेले 2 अंडी घेतली किंवा तुमच्या घरात जर कडधान्य असतील ते तुम्ही बॉईल करून ते जर नाश्त्यासाठी तुम्ही घेतलं तर तुमचं वजन झपाट्याने कमी होणार आहे. यातून तुम्हाला प्रोटीन मिळेल, कॅल्शियम मिळेल, विटामिन्स मिळतील आणि भरपूर शरीर तुमचं परिपूर्ण राहील ह्या सगळ्या गोष्टींमधून. आणि दुसरी गोष्ट जी आहे, संध्याकाळचं जेवण तुम्ही फार उशिरा करत असाल तर ते उशिरा जेवण टाळा. 7च्या आत जेवण करा. जर 7च्या आत तुम्ही जेवण केलं नाही तर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये सूप घेऊ शकता, सॅलड घेऊ शकता. भरपूर पाणी तुम्ही दिवसभरामध्ये प्यायचं आहे. हे पाणी घेतल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, बॉडी डिटॉक्स होणार आहे. माझी दुर्गा हर्बल पावडरींमुळे बॉडी डिटॉक्स झालेली, केस छान झालेले, स्किन छान झालेली, वजन झपाट्याने कमी झालेलं. जर तुम्हाला ही हवी असेल ही दुर्गा हर्बल पावडर तर मी कमेंट्समध्ये तुम्हाला नंबर देते. त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा आणि आजच आपली ऑर्डर जी आहे ती तुम्ही बुक करू शकता. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.